मागील पानावरून. ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचे नाट्यरूपांतर करण्यात आले आहे. नमस्कार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात मी ओंकार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय. अमुक तमुक महाराजांचा विजय असो. आता बेंबीच्या देठापासून काही माणसं असा जय जयकार करताना आपण पाहतो. हो, भारतभरामध्ये जिथं जिथं संस्थानिक आहेत, अजूनही त्यांचे राजवाडे आहेत, अजूनही त्यांचे रीतिरिवाज पूर्वीच्या पद्धतीने चालतात. हो, बरोबर आहे तुमचं. आपण लोकशाही देशात राहतो आणि राजेशाही केव्हाची संपुष्टात आलेली आहे. तरीही आपल्या मनातलं या राजेशाहीबद्दलचं, सरंजामशाहीबद्दलचं कौतुक काही संपताना दिसत नाही. अजूनही अनेकांना वेगवेगळ्या उपाध्या लावून राजे म्हणण्याची पद्धत आहेच. अनेक जण या संस्थानिक घराण्यातील लहाना मोठ्यांना मुजरा घालताना आपण बघतो. ही जे सर्वसामान्य नागरिक असतात तुमच्या माझ्यासारखे, ते मुजरा घालताना आपण बघतो. का होत असेल बरं हे? नाही, म्हणजे मला असं वाटतं की आपल्या मनात कुठंतरी ते राजा वगैरे असतो ना, त्या ज्या गोड कहाण्या असतात त्याच्यामध्ये अजून पण आपण त्यातनं बाहेर आलेलो नाही. आपला पोशिंदा आपला राजाच असतो वगैरे, ह्या भावनेत आपण कधी बाहेर येणार आहे मला माहिती नाही. म्हणजे सगळेच जण असं वागतात असं मला म्हणायचं नाही आहे, पण बरेच जण कुठल्या तरी खोट्या मोठेपणाच्या पायी स्वतःचा अधिक्षेप करतात असं मात्र मला नक्की वाटतं. चला, ज्याच्या त्याच्या आस्थेचा विषय म्हणून तुर्तास आपण या कौतुक सोहळ्यातनं जरा बाहेर येऊया आणि अशा एका राजाबद्दल बोलूया की ज्यांचं काम खूप अतुलनीय होतं, लोकोद्धाराचं होतं, समाज सुधारणेचं होतं, आणि ते म्हणजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थानाधिपती. आता श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक अशा गोष्टी केल्या, अनेक अशा रूढी परंपरा तोडून नव्या गोष्टी रुजवायचा प्रयत्न केला की ज्यातनं समाजाला एक नवी दिशा मिळेल. हे घडत राहिलं कारण त्यांचा एक विशिष्ट दृष्टिकोन होता. राजेपद आपल्याला जन्माने मिळालेलं आहे आणि त्याचा दंभ न बाळगता या अधिकाराचा आपल्याला लोकसेवेसाठी कसा उपयोग करून घेता येईल हा विचार सतत त्यांच्या मनामध्ये होता. तर या श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी त्यांच्या काळात घेतलेले धाडसी निर्णय, राबवलेले उपक्रम, वेगवेगळ्या मंडळींना केलेली मदत याच्याबद्दल बोलायचं झालं ना तर खूप मोठा काळ लागेल. त्यामुळं मी आज फक्त श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी कसे संबंध होते हे एका किस्स्याच्या अनुषंगाने सांगणार आहे. म्हणजे कदाचित आपल्या सगळ्यांना हे माहीत असेल की श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या दृष्टीने महात्मा फुले यांचं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्यांच्या कार्यावर त्यांचं लक्षही असायचं. ते त्यांना प्रोत्साहन द्यायचे. त्यांच्या संस्थानात काही समाज सुधारणाविषयक निर्णय घ्यायचे असतील तर काही वेळेस ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी सल्लामसलत करायचे. म्हणजे त्यावेळच्या काही लोकांच्या म्हणण्यानुसार सयाजीराव हे समाज सुधारणेच्या क्षेत्राच्या बाबतीत महात्मा फुलेंना आपला गुरु मानायचे. अर्थात सयाजीरावांचे असे वेगवेगळ्या समाज धुरीणांशी संबंध होतेच, त्यांच्या चर्चा चालत होत्या आणि त्यातून ते स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करत करत आपल्या संस्थानाच्या बाहेर जे काही लोकोद्धाराचं कार्य करता येईल त्याबाबत पाऊल टाकायचे, पुढाकार घ्यायचे. तर अशा महात्मा फुले आणि सयाजीराव यांच्या संबंधातली एक गोष्ट आहे. पुण्यात महात्मा फुलेंनी गंजपेठेत एक नवं घर बांधलं आणि त्यांनी श्रीमंत सयाजीराव गायकवाडांना पत्रांनी कळवलं होतं की मी असं घर बांधलेलं आहे आणि या घरामध्ये मला तुमचा फोटो लावायचा आहे. आणि त्यानंतर काय झालं माहितीये का? सयाजीराव महाराजांनी महात्मा फुलेंना त्यांचा एक असा एकदम रुबाबदार राजाच्या वेशातला, कारण संस्थानिक आहेत म्हटल्यानंतर तो वेश, ते दागिने, तो सगळा रुबाब तसा असायचा ना, तर त्या पद्धतीचा फोटो महात्मा फुलेंना पाठवला. तुम्ही हा प्रसंग लक्षात घ्या बरं का. म्हणजे महात्मा फुले यांचं समाजसेवेच्या, समाज सुधारणेच्या क्षेत्रात मोठं नाव जरी असलं तरी सुद्धा श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे त्यावेळच्या भारत देशातले एक धनिक संस्थानिक होते.
खूप मोठा रुबाब होता त्यांचा. लोकोपयोगी कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांना, व्यक्तींना त्यावेळी यांच्या संस्थानातनं सयाजीराव गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार देणग्या जायच्या. त्यामुळं त्या प्रकारचाही त्यांचा एक वेगळा प्रभाव होता. हे सगळं लक्षात घेऊन सुद्धा महात्मा फुले हे त्यांच्या कार्याशी, त्यांच्या विचारांशी प्रामाणिक होते आणि त्यांचे आणि सयाजीराव गायकवाड यांचे संबंध खूप चांगले होते. त्यामुळं की काय, महात्मा फुले यांनी तो फोटो पाहिल्यानंतर, ऐश्वर्य संपन्न असा फोटो पाहिल्यानंतर सयाजीराव गायकवाड यांना पत्राने कळवलं की तुमचा साध्या वेशातला एक फोटो पाठवून द्या. आता लक्षात घ्या बरं का, किती जिकिरीचा प्रसंग आहे हा. कुठल्या तरी राजाचा अहंकार दुखावला असता आणि त्यांनी त्यानंतर काय केलं असतं याचा अंदाजच केलेला बरा. पण श्रीमंत सयाजीराव गायकवाड हे विवेकी होते. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार समजत होते, त्याबद्दल आदर होता. ते स्वतःही बऱ्याच प्रमाणामध्ये या सगळ्याबद्दल सहमत असायचे. ते स्वतःही त्यांच्या मर्यादेत खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायचे. त्यामुळं त्यांनी ही बाब लक्षात घेतली. महात्मा फुले यांची जी कळकळ आहे ती लक्षात घेतली आणि मग एक वेगळा स्पेशल असा स्वतःचा फोटो काढला साध्या वेशातला आणि मग तो फोटो त्याने त्यांना पाठवला. एकमेकांच्या कार्याबद्दल, विचारांबद्दल किती आदर असावा याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आजच्या काळात जरी आपण असा विचार केला एखाद्या संस्थानिकाच्या बाबतीत किंवा एखाद्या IAS ऑफिसरच्या बाबतीत, एखाद्या मंत्र्याच्या बाबतीत, तर कठीण होतं. नाही, या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली माणसं पण आहेत, पण तरीही विचार करायला गेलं म्हणजे सर्वसाधारणपणे बघायला गेलं तर अहंकार दुखावू शकतो, माणसांना त्रास होऊ शकतो. कारण ते स्वतःच्या प्रेमात असतात, स्वतःच्या पदाच्या प्रेमात असतात. त्यातून बाहेर पडायला त्यांना कठीण जातं. त्यांना त्यांचं कार्य, कर्तव्य याचं भान राहत नाही आणि मग वेगळे निर्णय घेतले जातात, उट्टे काढले जातात, बदला घेतला जातो. खुनशीपणाने माणसांबद्दल वेगवेगळ्या कारवाया केल्या जातात. या सगळ्यातून ही माणसं मुक्त होती कारण यांना माणुसकीवर विश्वास होता. माणसांचं भलं व्हावं असं त्यांना वाटत होतं. तर अशाच भल्या माणसांबद्दल ऐकत राहू, जाणून घेत राहू मागील पानावरून ओंकार सोबत. मागील पानावरून.